स्वामी समर्थांनी आपल्या परमभक्त चोळप्पा यांच्या संपूर्ण घराला एका दिवसासाठी बाहेर का काढलं यामागचं कारण ऐकल्यावर तुम्हालाही मोठा जीवन धडा मिळेल, तर सांगतो विषय काय आहे. स्वामी समर्थांचं चोळप्पा महाराजांच्या घरी वास्तव्य होतं. एके दिवशी सण असल्यामुळे घरात पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू होता. चोळप्पाच्या पत्नीने प्रेमाने पुरणपोळीची परात भरून ठेवली होती. इतक्यात एक वैरागी भिक्षुक भिक्षा मागण्यासाठी दारात आला. स्वामी समर्थ उठले आणि तरतर घरात गेले आणि घरातली जे पुरणपोळीची परात होती ते पूर्ण परात उचलून आणली आणि जशी त्यांनी परात उचलून नेली तर चोळप्पा महाराजांच्या पत्नी त्यांच्या मागोमागच तरतर चालत आल्या आणि त्या परातीत एकच पुरणपोळी काढली आणि त्या वैराग्याला देऊन टाकली. स्वामी समर्थ काही बोलले नाही, ते फक्त शांतपणे हसले. काही दिवसांनी अचानक स्वामींना राग आला. त्यांनी चोळप्पाच्या घरातील सर्वांना बाहेर काढलं. दिवसभर त्यांना घरात प्रवेश दिला नाही. तहान भुकीने व्याकुळ झालेले शांतपणे दारात बसून राहिले. त्या दिवशी चोळप्पा महाराज बाहेरगावी गेले होते. रात्री ते परत आले तेव्हा त्यांच्या पत्नीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. चोळप्पा महाराज स्वामींच्या चरणी गेले. त्यांनी अत्यंत नम्रपणे लहान मुलाला जसं समजावं तसं स्वामींना प्रेमाने संवाद साधला. काही वेळाने स्वामी समर्थ शांत झाले आणि सर्वांना पुन्हा घरात घेतलं. ब्रह्मांड नायक, ब्रह्मांडाचे अधिपती, आई माऊली अशा प्रकारे क्रोध आल्यानंतर शांत केल्या जातं एका लहान मुलाप्रमाणे. आणि भेटू पुढच्या एका नवीन अशा व्हिडिओ पर्यंत. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.